नमस्कार माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, मी अमित आणि तुम्ही पाहताय अमित योजना हेल्प या युट्यूब चॅनल. तुमच्या प्रत्येक सरकारी योजनेची सत्य आणि स्पष्ट माहिती देणारा एकमेव विश्वासू चॅनल. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात सरकारने थेट अधिकृत अपडेट दिलेली आहे. अनेक बहिणी गेल्या 15 ते 20 दिवसापासून म्हणत होते, आमची ई-केवायसी होत नाही, सिस्टम रिजेक्ट करत आहे. पती नाही, वडील नाही, आता काय करायचं? तर लाडक्या बहिणींनो, घाबरायचं कारण नाही. मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवातीच्या एका खऱ्या समस्याकडे बघूया. पती नसलेली बहीण, वडील नसलेली मुलगी, घटस्फोट महिला या बहिणींची ई-केवायसी वारंवार रिजेक्ट होत आहे. सिस्टममध्ये एरर येत आहे. काही बहिणी चुकीचे नातेवाईकाचे आधार कार्ड टाकत आहे. काही बहिणींनी पेपरमध्ये वाचून चुकीची माहिती अपडेट केलेली आहे आणि नंतर ई-केवायसी कॅन्सल झालेली आहे. खूप ताप होता बहिणींनो, पण आता सरकारने यावर थेट उपाय आणलेला आहे. स्वयं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितली माहिती पुढील प्रमाणे. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर नवीन ई-केवायसी अपडेट ऑप्शन जोडला जात आहे. हा ऑप्शन त्या बहिणींसाठी असेल ज्यांच्याकडे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नाही. सिस्टम आता तुमची परिस्थिती समजून घेईल आणि तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची परवानगी देईल. हो बहिणींनो, ही माहिती अफवा नाही, ही खरी सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. या नवीन ई-केवायसी अपडेट ऑप्शनमध्ये बहिणींना पुढील कागदपत्रे द्यावे लागेल. पती नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट असल्यास घटस्फोट प्रमाणपत्र, वडील नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र किंवा परिस्थिती अनुसार इतर सरकारी प्रमाणपत्र. हे कागदपत्रे अपलोड केल्यावर तुमचे ई-केवायसी 100% मंजूर केले जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, यासोबतच अजून एक मोठी घोषणा म्हणजे सरकारने ई-केवायसीसाठी मुदतवाढ देणार असल्याचे स्पष्ट सांगितले. म्हणजे अजून ई-केवायसी बाकी असेल तर घाबरण्याचे कारण नाही. कागदपत्र तयार नसतील तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला अतिरिक्त वेळ मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता बघूया आदिती तटकरे मॅडम यांनी नेमकं काय सांगितले. अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव यामध्ये केवायसी केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात. साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले, म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. तर बहिणींनो, तुम्ही पाहिलं सरकारने स्पष्ट केले की नवीन ई-केवायसी अपडेट ऑप्शन येणार. आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची सुविधा, ई-केवायसी मंजूर प्रक्रिया सोपी होणार आणि शेवटची तारीख वाढवली जाणार. यामुळे लाखो बहिणीची समस्या एका क्षणात सुटणार आहे. पोर्टल उघडून नवीन ई-केवायसी ऑप्शन दिसेपर्यंत थांबा. तुमचे कागदपत्रे आधीच तयार करून ठेवा. नातेवाईकाचे आधार कार्ड जोडू नका, चुकीची माहिती देऊ नका, फक्त अधिकृत प्रमाणपत्र अपलोड करा. यामुळे ई-केवायसी रिजेक्ट होण्याची शक्यता परिपूर्णपणे संपते. तर लाडक्या बहिणींनो, ही होती सरकारकडून थेट आलेली ई-केवायसी संदर्भातली मोठी अपडेट. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ई-केवायसी, पेमेंट आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला इथे सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.